नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज, 21 मेची सर्वात मोठी गुड न्यूज. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे तर त्या पैसे वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी सरकारकडून आलेली आहे. पाहू शकता बघा, 2 दिवसात पैसे 3000 रुपये सुरू, 2 दिवसात पैसे 3000 रुपये तुम्हाला सुरू होणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर आली आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज या ठिकाणी सरकारतर्फे आली आहे. बघा, 2 दिवसात तुमच्या खात्यात मेचे पैसे जमा होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट सर्व माता भगिनींसाठी, महिला भगिनींसाठी आलेली आहे. पाहू शकता, महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना मी विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यासोबतच हा जो काही व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. पाहू शकता बघा, 2 दिवसात तुमच्या खात्यात पुन्हा पैसे येणार आहेत, मे महिन्याचे पैसे. आता कोणकोणत्या महिलांना पैसे पाहिजेत, ज्यांना पैसे पाहिजेत त्यांनी पैसे पाहिजे लिहून पाठवा. पटापट सर्वांनी लिहून पाठवा बरं. कोणाकोणाला पैसे पाहिजेत, ज्या महिलांना पैसे पाहिजे आहेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे पाहिजेत लिहून पाठवायचे. बघा, तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी आता 3000 रुपये जे ते जमा होणार आहेत. कशा पद्धतीने, काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला पुराव्याच्या सहितच माहिती सांगणार आहे. सोबतच या व्हिडिओमध्ये एक लाईव्ह माहिती पण तुम्हाला दाखवणार आहे. लाईव्ह महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जी काही माहिती दिली आहे ती माहिती तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. आता नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत, म्हणून थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. त्या अगोदर पाहू शकता बघा, एक महत्त्वाचा व्हिडिओ, म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जी काही दिलेली माहिती ती तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी दाखवतो. लाईव्ह माहिती आपण ह्या ठिकाणी पाहून घ्या, म्हणजेच तुम्हाला सगळं काही समजून जाणार आहे. सर्व लाडक्या बहिणींनी काळजीपूर्वक व्हिडिओ जो आहे तो त्या ठिकाणी बघा. आता जे काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे. आजच मी 4.25 कोटीच्या चेक फाईलवर सही केली. मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्याच्या करता सकाळीच आदितीला सांगितलं की 4.25 कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे. 2-3 दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या, लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील. तर बघा माता भगिनींनो, संपूर्ण माहिती आत्ताच आपण पाहिली. महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी लाईव्ह माहिती दिलेली आहे, लाईव्ह सांगितलेले आहे की आत्ताच त्यांनी चेकवर सही केली. म्हणजेच लाडक्या बहिणींचा जो मेचा हप्ता आहे तो वाटप करण्याचा जो चेक आहे तर त्या चेकवर सही झालेली आहे. आता त्याच्या पुढची महत्त्वाची माहिती बघा, महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. त्यानुसार प्रत्येक पात्र महिलेला 1500 रुपये महिन्यास दिले जातात. बघा, प्रत्येक पात्र महिलांना 2 गट आहेत यामध्ये, एक म्हणजे पात्र महिलांचा गट आणि दुसरं म्हणजे अपात्र महिलांचा गट. आता ज्या महिला पात्र आहेत त्यांना पैसे मिळतात, अपात्र महिलांचे जे पैसे ते त्या ठिकाणी बंद होतात, अपात्र महिलांचे पैसे बंद होतात. ठीक आहे. आता ज्या महिला अपात्र झाल्या त्यांचे पैसे आतापर्यंत बंद झालेत आणि ह्या महिन्यामध्ये पण काही महिला अपात्र झाल्या तर त्यांचे पैसे बंद होतील. मात्र निवडणुका झाल्यानंतर प्रत्येक महिन्यांची हप्ता जमा होण्याची जी तारीख आहे ती पुढे जात आहे. जर आपण पाहिलं तर निवडणुका झाल्यानंतर जी काही तारीख आहे महिन्याची, प्रत्येक महिन्याचा हप्ता जमा होण्याची, ती पुढे जाताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर बघा, आता जबरदस्त अपडेट आपण पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की मेच्या हप्त्यासंदर्भात. बघा, मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आहे, सर्वात मोठी अपडेट आहे बघा. त्यामुळे महिलांना वेळेवर पैसे मिळत नाहीत, अशा स्थितीत त्यांना हप्ता जमा होण्याची वाट पाहावी लागते. बघा, भरपूर महिला आता हप्ता जमा होण्याची वाट पाहत आहेत. कोणकोणत्या महिलांना पैसे पाहिजेत, बघा, कोणकोणत्या महिलांना मेचे पैसे पाहिजेत, ज्या महिलांना मेचे पैसे पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये मेचा हप्ता पाहिजे किंवा मेचे पैसे पाहिजेत एवढं लिहून पाठवा. ज्यांना पैसे पाहिजेत त्या महिला भगिनींनी, माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये पैसे पाहिजेत लिहून पाठवायचे. मेचा हप्ता तुम्ही जमा होण्याची वाट पाहत आहेत. आता अनेक वेळा तर बँकांची हेलपाटेही मारावे लागतात. बघा, अनेक महिलांना SMS येत नाहीत, त्यामुळे महिला भगिनी त्या ठिकाणी बँकांमध्ये जात असतात आणि बँकांचे हेलपाटे पण महिला भगिनींना त्या ठिकाणी मारावे लागत आहेत. त्यातही जर पैसे जमा झाले नसतील
तर मनस्ताप होतो तो वेगळाच। मे महिना संपत आला आहे तरी या महिन्याचा लाडक्या बहिणींना हप्ता जो आहे तो काही जमा झालेला नाही। बघा मे महिना आता संपायला आला, जवळपास 21 तारीख आज आहे, पण सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला देतोय, हप्ता तुमचा जमा झालेला नाही आहे, पण सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे की मेचा हप्ता तुमचा आता या ठिकाणी जमा होणार आहे। तुम्ही आत्ताच लाईव्ह पाहिलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी सांगितलेले लाईव्ह की आता चेकवर सही झाली आणि तुम्हाला पैसे जे ते पाठवले जाणार आहेत। त्यासोबतच महाराष्ट्र राज्याच्या माननीय महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांना पण त्यांनी सांगितलेले की आता क्लिअर चेक झालेला आहे आणि तुमचे जे काही पैसे आहेत लाडक्या बहिणींचे ते त्या ठिकाणी मे महिन्यामध्ये जमा होणार आहेत। आता बघा या महिन्याचा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात काही जमा झालेला नाही आहे, त्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी मोठं वक्तव्य केलं। बघा आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठं वक्तव्य केलेले आहे। काय म्हणाले अजितदादा पवार ते आपण लगेच या ठिकाणी पाहूया। बघा तर बघा लाडक्या बहिणींना अजूनही मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे, त्यात आता अजितदादा पवारांनी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल याचे संकेत दिले। बघा सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी। बघा लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल याचे संकेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी दिलेले आहेत। अजितदादा पवारांनी सांगितले की लाडकी बहीण आजच, बघा सांगितले की आजच 4.25 कोटींच्या फाईलवर मी सही केलेली आहे। बघा 4.25 कोटींच्या फाईलवर सही झाल्याचं तुम्ही आत्ताच ह्या ठिकाणी ऐकलं पण आहे। बघा लाईव्ह मी तुम्हाला सगळं काही ऐकवलेलं आहे पण आहे, स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा बोलत असताना तुम्हाला लाईव्ह मी ऐकून दिलेलं आहे। त्यासोबतच बघा संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय। तर बघा 4.25 कोटींच्या फाईलवर सही पण केलेली आहे, त्यामुळे मे महिन्याचे लाडक्या बहिणींचे जे पैसे ते आता मिळतील। बघा लाडक्या बहिणींचे जे पैसे ते आता मिळतील। शिवाय अदिती तटकरे यांनी सांगितले की लाडक्या बहिणींचे पैसे आता लवकर मिळतील। बघा त्यांच्या फाईलवर सही केलेली आहे, असं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा महिला व बालविकास विभागाकडून एक फाईल त्या ठिकाणी गेली होती आणि त्या फाईलवर पण सही झाल्याचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं। सोबतच अदितीताई तटकरे महाराष्ट्र राज्याच्या माननीय महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना पण त्यांनी सांगितलेले की सही केलेली आहे म्हणून फाईलवर, त्यामुळे पुढच्या काही दिवसात हे जे काही पैसे लाडक्या बहिणींचे ते खात्यावर जमा होणार आहेत। आता बघा 20 मे नंतर ही प्रक्रिया सुरू होईल, पुढील आठवड्यात ती पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। पाहू शकता बघा काय म्हटलं आहे, 20 मे नंतर ही जी काही प्रक्रिया आहे ती सुरू होईल। आता जर आपण पाहिलं तर आज 21 मे आहे, 21 मे आहे आणि पुढील आठवड्यात ती पूर्ण होईल, म्हणजे संपूर्ण प्रक्रिया जी ती आता सुरू झालेली आहे, संपूर्ण प्रक्रिया जी ती सुरू झालेली आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये ही जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल। प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। म्हणजेच काय तर शेवटच्या आठवड्यामध्येच तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्यामध्ये जर आपण पाहिले तर जवळपास बघा 1-2 दिवसांचा कालावधी ह्या ठिकाणी लागू शकतो आणि 2 दिवसानंतर तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते। जर आपण पाहिलं असेल तर हे झालं आता पैशांच्या संदर्भात, म्हणजेच मेचा हप्त्याच्या संदर्भात, बरोबर आहे। मेचा हप्ता जमा आता तुमच्या खात्यामध्ये होणार आहे। सोबतच जर आपण पाहिलं तर एप्रिलचा हप्ता आत्ताच तुम्हाला जमा झाला आहे, एप्रिलचा हप्ता आत्ताच तुम्हाला जमा झाला आहे, म्हणजे 2 मेला एप्रिलचा हप्ता आला, नंतर मेच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला मेचा हप्ता येतोय। म्हणजेच काय तर 1500 + 1500 असे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये ह्या ठिकाणी जमा होत आहेत, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये। त्यासोबतच एक नवीन प्रस्ताव पण सरकार आणत आहे, त्यामध्ये लाडक्या बहिणींना जे ते कर्ज दिलं जाणार आहे। 40,000, 50,000, 30,000 जेवढं काही तुम्हाला तुमचा लघुउद्योग सुरू करायचा असेल त्यासाठी तुम्हाला 30,000, 40,000, 50,000 रुपयांपर्यंतचं कर्ज जे आहे, अर्थसहाय्य जे ते सरकार उपलब्ध करून देणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करू शकता, महिला आर्थिक सक्षम त्या ठिकाणी होऊ शकतात। याच्यासाठी नवा प्रस्ताव पण सरकार आणत असल्याची माहिती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी चांगल्या पद्धतीच्या उपाययोजना या ठिकाणी केल्या जात आहेत। लाडक्या बहिणींचं आर्थिक सक्षमीकरण व्हावं अशा पद्धतीच्या उपाययोजना शासनातर्फे केल्या जात आहेत। तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण पाहिली। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करायचा आहे। तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।